देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकाच्या गाडीवर काळाचा घाला. 2 जण जागीच ठार तर 1 जण गंभीर जखमी. तिघे मित्र निघाले होते मढीच्या देवदर्शनासाठी. मध्येच अंबड-जालना रोडवर रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर ट्रक आणि वॅगनर गाडीचा झाला भीषण अपघात. जालन्याच्या अंबड-जालना रोडवर भीषण अपघात झाला आहे. ट्रक आणि वॅगनर गाडीच्या झालेल्या अपघातात 2 जण ठार तर 1 जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात काल रात्री उशिरा रात्री 11 ते 11:30च्या सुमारास घडला. अपघातात ठार झालेल्यामध्ये विकास दगडू चव्हाण वय 26, सागर दीपक बर्डे वय 20 दोघेही राहणार कुंभाझरी तालुका जाफराबाद जिल्हा जालना असे असून गंभीर जखमीचे नाव शुभम गणेश बोहले राहणार टेंभुर्णी असे आहे. त्याला अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपस्थित वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्वप्नील पाटील यांनी तपासून मृत घोषित केले तर तिसऱ्या गंभीर जखमी प्राथमिक उपचार करून अधिक उपचार कामी जालना येथे पाठवण्यात आले. घटनेची माहिती अंबड पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातातील जखमींना मदत केली. याबाबत अधिक माहिती अशी की संजय दामोदर शिंदे राहणार मंगरुळ नवघरे तालुका चिखली यांची वॅगनर गाडी घेऊन विकास दगडोबा चव्हाण वय 26 राहणार कुंभाझरी हा भाचा मामाला म्हणाला की आम्हाला मढी येथे देवदर्शनासाठी जायचे आहे, करता तुमची गाडी द्या. मामाची गाडी दुपारी 5 वाजता घेऊन कुंभाझरी येथील मित्र सागर दीपक बर्डे आणि टेंभुर्णी येथील शुभम गणेश माऊली असे 3 जण काल सायंकाळी मढी येथे देवदर्शनासाठी निघाले असता अंबड-जालना रोडवर रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर वॅगनर गाडी आणि ट्रकचा भीषण अपघात होऊन यात 1 जण जागीच ठार तर दुसरा दवाखान्यात आणल्यावर मयत झाला. तर शुभम गणेश बोहले हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याला जालना येथे पाठवण्यात आले असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती अंबड पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन अपघातातील जखमींना मदत केली व त्यांना अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती नातेवाईकाला फोनद्वारे कळवली. माहिती मिळताच नातेवाईक गावकरी रात्रीपासून अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत. दोघेही माहितीवर अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर स्वप्नील पाटील हे शवविच्छेदन करणार आहेत तर मरणोत्तर पंचनामा राम मते यांनी केला आहे. तर संदीप कुटे, मंडिक, भरत कसरे, विजय केंद्रे आदी पोलिसांनी या अपघाताच्या ठिकाणी मदत केली. उपचार कामी त्यांना अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. विकास दगडोबा चव्हाण आणि त्याच्या वडिलांचे निधन झाले आहे. त्याच्या पश्चात आई आणि 1 बहीण असा परिवार आहे. तो घरातला एकुलता एक कमावता व्यक्ती होता. त्याच्या आईच्या नावावर 2 एकर शेती आहे. तर सागर दीपक बर्डे याच्या पश्चात आई आणि मोठा भाऊ असून त्याचे वडीलही वारलेले आहेत. त्याची परिस्थिती जेमतेम अर्थात मजुरी काम तो करत होता. त्याची परिस्थिती सुद्धा हलाखीची असून तो मजुरी काम करत होता. घटनेमुळे अंबड आणि कुंभाझरी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मला एक सांगा, ही घटना घडली त्या संदर्भात तुम्ही काय सांगा? काय सांगाल म्हणजे तो काल सकाळी संध्याकाळी 5 वाजता आला माझ्या घरी. मला जायचं म्हणजे काय नाव ते मडीने गाडी घेऊन आला. कोण होता ते वाहन चालक? कोण होता? भाषा. काय नाव त्याचं? विकास दगडोबा चव्हाण. तुमचं काय नाव? संजय दामोदर शिंदे. कुडालचे तुम्ही? मंगरुळ नवघरे. अच्छा. तालुका? चिखली, जिल्हा बुलढाणा. अच्छा. मग गाडी घेऊन किती वाजता गेला तो? तो मंगरुळ नवघरहून 5 वाजता निघाला होता. अच्छा. त्यानंतर घरी गेला. अच्छा. घरी गेल्यानंतर मग माहीत नाही टाईम पुढचा. अच्छा. आता काय तो माहिती आहे का जखमी? माहिती आहे. ही घटना किती वाजता घडली काही कल्पना आहे? नाही कल्पना. काहीच कल्पना नाही. तुम्हाला कोण फोन आलता आहे का? फोन आला पोलीस स्टेशनमध्ये. अच्छा. अंबड पोलिसाकडून? नाही, अंबड पोलीस कर्तव्य दक्षित तत्काळ फोन लावतात, सहकार्य करतात. सहकार्य करतात, केलं जाईन आतापर्यंत. अच्छा. या अपघातात किती जण ठार आहेत, किती जखमी? 2 माहिती. अच्छा. 1 जखमी. अच्छा. जखमीचं नाव काही कल्पना आहे का? नाही. माझं नाव विजय परिहार. मी कुंभाझरी गावचा सरपंच आणि आमच्या येथील 2 होतकरू मुलं जे मढी या ठिकाणी दर्शनासाठी चालले होते तर त्यांचा इथं अंबड येथे अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये की जे दोन्ही होतकरू मुलं होती, एकाचं नाव विकास चव्हाण आणि दुसरा सागर बर्डे आणि तिसरा एक टेंभुर्णीचा एक त्या ठिकाणी जखमी झालेला आहे. तो जालना या ठिकाणी भरती केलेला आहे. ही घटना तुम्हाला कधी कळाली? ही घटना मला कळली की आमचे सुनील चव्हाण यांचा फोन आला रात्रीला, समजा 12च्या दरम्यान ही घटना कळली. अच्छा. त्यानंतर आम्ही सर्व त्यांचे नातेवाईक सर्व या ठिकाणी आलेलो आहे. कधी रात्रीपासून आले का? हो, रात्रीपासून आलेले. अच्छा.